नमस्कार, मी कल्पना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज तुमच्यासाठी एक मी छान असा विषय घेऊन आलेले आहे आणि माझ्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ काम करता करता ऐकू शकता, जसं की मी हा व्हिडिओ काम करता करताच बनवत आहे। आता तुम्ही म्हणाल की ही बाई काय भांडे घासता घासता व्हिडिओ बनवते, तर माझं दुसरंही चॅनल आहे किंवा शिवणकामाचे भरपूर ऑर्डर्स असतात, त्यामुळे मग असं बसून व्हिडिओ शूट करायला होत नाही, तर मग मी काम करता करता तुमच्याशी बोलणार आहे। आणि आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे स्त्री पुरुष कोणीही असो पण जीवनामध्ये अशा काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी। तर कालच माझ्या ऐकण्यामध्ये एक गोष्ट आली, म्हणजे मी यूट्यूबवर शिवणकाम करता करता अशा मुलाखती ऐकत असते। अशा मुलाखतींमधूनही आपल्याला भरपूर सारं काही नॉलेज मिळतं आणि त्यातूनही काही घेण्यासारख्या गोष्टी असतात। तर काल परवा मी उर्मिला निंबाळकर यांची मुलाखत ऐकली, तर त्याच्यामध्ये एक छान वाक्य कानावर पडलं की जगामध्ये सर्वात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट काय असेल तर ती आपल्या स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट असते। मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये अशी छोटी छोटी वाक्य सुद्धा आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात कधी कधी। मी काल परवा ह्याच वाक्यावर विचार करत होते आणि इतकंच ते वाक्य मला छान वाटलं ना। आणि समजा आपण साधे गृहिणी जरी असलो तरी आपल्यासाठी हे वाक्य महत्त्वाचं तर आहेच, परंतु आता सध्या मी हा जो व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे शिवणकामाचा, तर आपल्याला समजा कोणता एखादा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा आपण एखादं कोणतं ध्येय घेतलं असेल आणि ते आपल्याला पूर्ण करायचं असेल, अशा छान छान मोटिवेट गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत किंवा त्या आपल्या जीवनामध्ये त्या अशा गोष्टींचा अवलंब नक्कीच केला पाहिजे मैत्रिणींनो। यामुळे मग आपल्याला आणखी पुढे जायला मदत होते। कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे। आता स्वतःवर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही साड्या, कपडे, दागिने असं शरीराला सजवणं नाही, तर विचारांनी स्वतःला समृद्ध करणं किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करणं, आपल्या हेल्थकडे लक्ष देणं, ही सुद्धा एक इन्व्हेस्टमेंट आहे मैत्रिणींनो। कारण बहुतेक वेळा गृहिणींचा घरातलं करण्यासाठीच वेळ जातो किंवा पुरुष लोकही समजा बाहेर कामानिमित्त असतात, भरपूर त्यांना कामाची धावपळ असते, तर हे सर्व गोष्टी करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य, आणि हीच एक आपली जीवनातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ठरू शकते। कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर ऊर्जा लागते। ऊर्जा आपल्यामध्ये असण्यासाठी अगोदर आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं लागेल। जेवण, खाण, झोप सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित असल्या पाहिजेत। दररोज तुम्ही थोडासा व्यायाम तरी केलाच पाहिजे, कारण की आपण जर शरीरानं धडधाकट असू किंवा मनानं व्यवस्थित सुदृढ असू तरच आपण बाकीच्या गोष्टी पेलू शकतो किंवा सर्व गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो। आजकाल तर सर्वांचं जीवन धावपळीचं झालेलं आहे, परंतु आपण स्वतः जर धडधाकट नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काही अर्थ उरत नाही। कारण एक म्हण आहे बघा, सिर सलामत तो पगडी 50 असं काहीतरी म्हण आहे। त्यानुसारच आपण स्वतः जर अगदी खंबीर असू किंवा धडधाकट असू, ते म्हणजे शरीरानेही आणि मनानेही, तर मग आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, आणि दोन्ही गोष्टींकडे म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य। यासाठी तुम्ही रोज थोडासा चालण्याचा व्यायाम करू शकता किंवा घरातल्या घरातही काही व्यायाम करण्यासारखे असतात, किंवा तुम्ही थोडंसं ध्यान किंवा मेडिटेशन करू शकता। कधी कधी काय होतं की समजा व्यायामाला सुरुवात करायची म्हटलं की आपल्याला असं वाटतं की रोजचे रोज ठराविक वेळेवर व्यायाम झालाच पाहिजे, पण ठीक आहे, आपल्याला सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, त्यामुळे मग आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण व्यायाम करायचा आहे। म्हणजे आठवड्यातून तुम्ही 4 ते 5 वेळेस जरी व्यायाम केला नित्यनेमाने तरी चालणार आहे। उदाहरण घ्या तुम्ही की एखादी गृहिणी जरी आजारी असेल तर मग सगळी घराची घडी विस्कळीत होऊन जाते, कारण घरातील गृहिणीपद म्हणजे फार मोठं आहे मैत्रिणींनो। भरपूर सारे गृहिणीला काम असतात। नेहमी आपलं आरोग्य जपायचं आहे। आपलं मानसिक आरोग्य जर उत्तम असेल तर आपण भरपूर साऱ्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या करू शकतो। तर कालच्या त्या एका वाक्यामुळे मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी वाटली मैत्रिणींनो, की आपण बरेच जण बहुतेक वेळा स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि इतर गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या आसपासचे नातेवाईक लोक, घरातील लोक यांच्याकडेच समजा जास्त आपलं त्यांच्यासाठी करण्यातच आपलं लक्ष असतं। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ती सुद्धा चांगली गोष्टच आहे, परंतु आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण जर व्यवस्थित सुदृढ असू तरही आपण बाकीच्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो। आता स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात मित्रांनो, म्हणजे अगदी वेळेवर जेवणं, झोपणं किंवा हेल्दी खाणं, थोडासा व्यायाम करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आवर्जून ठरवून करू शकतो। हे विचार नेहमी आपल्यात पेरत राहिले पाहिजे मैत्रिणींनो, किंवा आपण सतत चांगल्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे। निगेटिव्ह गोष्टींपासून म्हणा किंवा निगेटिव्ह लोकांपासून सतत आपण दूर राहिलं पाहिजे, तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अगदी उत्तम राहील। ठीक आहे, असतील आपल्या बाजूला निगेटिव्ह एनर्जीज किंवा काही
लोक वगैरे, पण तरी याकडे दुर्लक्षही करू शकतो आपण. आणि आपल्याकडे जर असं छंद काही असेल, आवड असेल, तर त्यामध्ये आपण मन रमवू शकतो आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. शिवणकामामध्ये एकदा मशीनवर बसले की अगदी स्वतःपासून सुद्धा वाटत नाही, त्यामध्ये इतके रमून जाते की आणि भरपूर वेगवेगळ्या मग क्रिएटिव्ह गोष्टी करत जाते त्यामध्ये. सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे चांगले दागिने किंवा साड्या, तर ह्याच्याऐवजी तुम्ही फक्त टिपटॉप आणि व्यवस्थित राहिलात तरी पण तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आणि छान दिसू शकतं मैत्रिणींनो. त्यासाठी फार महागड्या साड्या किंवा खूप महागडे दागिनेच हवेत असं काही नाहीये. तुम्ही अगदी टिपटॉप राहिलात तरी तुमचं तुम्हालाच फ्रेश वाटेल. तेव्हा थोडंसं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आवर्जून. बऱ्याच गृहिणींचं काय होतं की दिवसभर एकदा झोपेतून उठल्यापासून कामांची जी यादी सुरू होते, मग आपल्या आजूबाजूला लहान मुलं किंवा इतर घरातील मंडळींसाठी करण्यातच आपला दिवस निघून जातो. स्वतःकडे किंवा स्वतःबरोबर थोडा सुद्धा वेळ घालवायला मिळत नाही. तर मग त्यासाठी काय करू शकता मैत्रिणींनो, तुम्ही समजा काही फिरणं किंवा एखादं पुस्तक वाचणं किंवा थोडंसं स्वतःसाठी एखादं काही आवड असेल त्यामध्ये वेळ देणं, या गोष्टी करू शकतो मैत्रिणींनो. जेव्हा आपण कधी एकटे असतो किंवा स्वतःमध्येच रमतो तर तो स्वतःसाठी खास दिलेला वेळ असतो आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. मग त्यामुळेच आपण नेहमी स्वतःसाठी असं थोडासा तरी वेळ काढायचा दिवसातून. कधी निवांत बसून नुसतं समजा दारापुढे मुलं खेळत असून नुसतं त्यांच्याकडे पाहिलं तरी पण खूप छान वाटतं मैत्रिणींनो. आपल्याला आपलं बालपण आठवतं, तर हाच आपण आपल्यासाठी काढलेला वेळ असू शकतो. किंवा कोणाला मंदिरात जायला आवडतं, तर तुम्ही तुमचं ठरवू शकता की स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आहे किंवा स्वतःबरोबर वेळ कसा घालवायचा आहे. तर माझा हा विचार तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही समजा तुमच्या स्वतःकडे लक्ष कसं देता हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मैत्रिणींनो. आज एवढं आरोग्याविषयी मी तुम्हाला का सांगत आहे मैत्रिणींनो, कारण आपल्याकडे समजा जेव्हा जास्त काही जबाबदाऱ्या नसतात, फार जास्त काही कामही नसतं, अगदी जीवन रिलॅक्स असतं, त्यावेळी मग आपल्याला आरोग्याचं जास्त काही महत्त्व कळत नाही. परंतु एकदा 40 नंतर म्हणा किंवा आपल्या मागे जेव्हा आजारपणा लागतात ना, तेव्हा खरं आपल्याला आरोग्याचं महत्त्व कळतं. किंवा आपण आयुष्यामध्ये जेव्हा एखादं काही एक्स्ट्रा काम करायला जातो, जसं की आता माझा हा यूट्यूब चॅनलचा प्रवास म्हणा किंवा शिवणकामाचा व्याप वाढला आहे, अशी एक्स्ट्रा काही कामं आपल्या आयुष्यामध्ये वाढली ना तर कामाचाही ताण वाढतो, आपल्याकडं जास्त एनर्जीही लागते. आणि मग यासाठीच आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आजारपण येण्या अगोदरच आपण जर व्यायाम करून आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर कधीही चांगलं मैत्रिणींनो. चला तर मग तुमच्याशी बोलता बोलता बरीच भांडी घासून झालेली आहेत आणि बाकीची कामं आवरायची आहेत. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया अशाच एका माहितीसह आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद. आणि हो, तुम्ही जर कापडी पर्स शिवत असाल किंवा तुम्हाला कापडी पर्स कशा शिवायची पाहायचं असेल तर आपले दुसरेही कलाकल्पना चॅनल आहे, त्या चॅनललाही नक्की भेट द्या आणि त्यावरील व्हिडिओचा आनंद घ्या.